Hello students, today we are going to learn the remaining part of the Inchcape Rock. Section 2nd, 2.3, the Inchcape Rock, class 12. The poem The Inchcape Rock is written by Robert Southey. In the earlier video, we have seen page number 104 and page number 105. Earlier means in the beginning of the poem we have seen how was the atmosphere. The air was very stir, means no noise, less movements. The whole atmosphere was very calm and quiet. The sea was motionless, no motions, and the ship was also very still, calm. After that we have seen the abbot of Aberbrothock who placed the Inchcape bell on the Inchcape rock. Later, Sir Ralph the Rower who walked his deck and spotted the tiny dot, means the dark spot or speck, and he determined to cut the Inchcape bell. Finally, he cut the Inchcape bell and then the bell started going with making gurgling sound deep into the water. Now let's see the remaining part. Sir Ralph the Rower sailed away. He scoured the seas for many a day. Sir Ralph the Rower, he started his sailing away from there. Means what did he do earlier? He had cut the Inchcape bell. त्याने ती इंचकेप बेल म्हणजे चेतावणी देणारी बेल घंटा काय केलेली होती? कट करून टाकलेली होती. देन ही स्टार्टेड हिज सेलिंग फ्रॉम दॅट प्लेस. म्हणजेच तो त्या इंचकेप रॉकपासून दूर दूर या ठिकाणी सेलिंग करू लागलेला आहे. म्हणजेच समुद्र प्रवास त्याचा सुरू झालेला आहे. अँड ही सेल्ड अवे फ्रॉम द प्लेस. ही स्कोर्ड द सीज फॉर मेनी अ डे. Scored means traveled freely, energetically for ships to rob. What was his intention sailing from that place? He scored, that means he traveled freely the seas for many a day. Okay, म्हणजे खूप दिवस तो त्या ठिकाणी सेलिंग करू लागला, म्हणजेच तो समुद्र प्रवास करू लागला. अँड देअर वॉज द विकेड इंटेन्शन सेलिंग फार अवे. त्याच्या त्या दूर समुद्र प्रवास करण्यामध्ये एक धूर्तपणा होता. बिकॉज ही वॉन्टेड टू लूट द शिप्स. त्याचं इंटेन्शन काय होतं तर ज्या शिप्स आहेत त्याच्यामधील जी काही संपत्ती आहे ती संपत्ती लुटायची. अँड नाऊ ग्रोन रिच विथ प्लंडर्ड स्टोअर. ही ट्रॅव्हल्ड फ्रीली अँड लुटेड मेनी शिप्स अँड देन ही गॅदर्ड अ लॉट ऑफ वेल्थ. ओके, म्हणजे त्यांनी काय केलेलं आहे, खूप शिप्स लुटलेल्या आहेत आणि त्याच्यातून जी मिळणारी संपत्ती आहे ती स्वतःकडे साठवून ठेवलेली आहे. सो नाव ही बिकेन व्हेरी रिच पर्सन बाय प्लंडरिंग. व्हॉट? बाय हिअर लुटिंग द शिप्स. ओके, प्लंडर्ड स्टोअर मीन्स बिग अमाऊंट ऑफ लुटेड वेल्थ. आणि त्याच्याकडे आता खूप बख्खळ पैसा या ठिकाणी म्हणजेच संपत्ती झालेली आहे. ही स्टिअर्स हिज कोर्स फॉर स्कॉटलंड शोअर. नाऊ ही डायरेक्ट्स हिअर और ही डायरेक्टेड द कोर्स ऑफ शिप टुवर्ड द स्कॉटलंड शोअर. नाऊ ही डिसाइडेड हिअर टू टर्न बॅक टू स्कॉटलंड शोअर. आणि आता त्याने भरपूर त्याच्याकडे संपत्ती आल्यानंतर त्याने आपलं या ठिकाणी जे काही खूप दिवस तो आपल्या भागापासून बाजूला होता, आता त्याने स्कॉटलंडकडे म्हणजे स्कॉटलंडच्या किनाऱ्याकडे जायचं ठरवलेलं आहे. सो थिक अ हेज ओव्हरस्प्रेड्स द स्काय. दे कॅनॉट सी द सन ऑन हाय.
On the so thick a haze overspread the sky, they cannot see the sun on high. What happened here later? Let's see. So thick a haze overspread the sky. Haze means thin mist. Overspread the sky. On that day, what happened? When he started sailing towards Scotland shore, they noticed there was thick mist that was overspread in the sky. म्हणजे संपूर्ण आकाश हे अशा धुक्यांनी काय झालेलं होतं, माखलेलं होतं. सो द ॲटमॉस्फिअर लुक्ड व्हेरी डार्क. आणि त्यामुळं संपूर्ण वातावरण हे अगदी काळोखसारखं दिसत होतं. दे कॅनॉट सी द सन ऑन हाय. And so they could not see the sun on high. Okay, they were unable here to see the sun in the sky. म्हणजेच या दाट धुक्यामुळं काय झालेलं आहे, संपूर्ण आकाशामध्ये ते दाट धुकं पसरल्यामुळं त्यांना सन म्हणजेच सूर्य काही दिसलेला नाही आहे. ओके, द विंड हॅथ ब्लोन अ गेल ऑल डे. गेल मीन्स स्ट्रॉंग विंड. आणि संपूर्ण दिवस त्या ठिकाणी काय झालेलं आहे, संपूर्ण दिवस वारा वाहू लागलेला आहे. द विंड हॅज ब्लोन व्हेरी स्ट्रॉंगली ऑल डे. म्हणजे संपूर्ण दिवस वारा हा खूप जोरजोरात वाहत होता. ॲट इव्हिनिंग इट हॅथ डाईड अवे. डाईड अवे म्हणजे काय, मरण पावला का नाही. मीन्स वेन इट कंटिन्यूड, ओके, मीन्स स्टार्टेड इव्हिनिंग टाईम, द विंड हॅज डाईड अवे. म्हणजेच तो जो वारा होता तो हळूहळू कमी झालेला आहे. हिअर इज शोन पर्सनिफिकेशन. ॲक्च्युली द विंड नेव्हर डाईज. द ह्युमन क्वालिटी ऑफ डाईंग इज गिवन टू द विंड. सो देअर इज द पर्सनिफिकेशन. म्हणजेच या ठिकाणी कोणतं आहे, पर्सनिफिकेशन दिलेलं आहे बघा, मानवीकरण केलेलं आहे. ऑन द डेक द रोवर टेक्स हिज स्टँड. सो डार्क इट इज दे सी नो लँड. Now what happened here? Let's see. Sir Ralph the rower, who stood on the deck. Okay, where was he? Sir Ralph the rower. Sir Ralph the rower who now stood on the deck, and he noticed that so dark it is they see no land. The whole atmosphere it became very dark. Okay, because no sun in the sky. आणि आकाशामध्ये सूर्य नव्हता आणि त्यामुळे संपूर्ण वातावरण हे जे होतं ते एकदम काळं दिसत होतं. सो दे वर अनेबल देअर टू सी द लँड. आणि त्यामुळं त्यांना कुठेही जमीन दिसलेली नाही आहे. कोथ सर राल्फ, इट विल बी लाईटर सून. what will it be? It will be lighter soon. Now here the line indicates ऑप्टिमिस्टिक नेचर ऑफ राल्फ. राल्फचे या ठिकाणी आशावादीपणा आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. सर राल्फ द रोवर हा खूप आशावादी या ठिकाणी दाखवलेला आहे. ही सेड टू हिज मेन इट विल बी लाईटर सून. दॅट मीन्स ऑप्टिमिस्टिकली ही सेड हिज मेन दॅट देअर वुड बी लाईटर सून. मीन्स देअर विल बी लाईट इन द स्काय. ओके, एव्हरीवेअर देअर विल बी सम काइंड ऑफ ए लाईट. म्हणजे थोड्याच वेळामध्ये काय होईल, सगळीकडे आपल्याला प्रकाश दिसेल. कशामुळं? फॉर देअर इज द डॉन ऑफ द रायझिंग मून. म्हणजेच आता काय होईल तर हा काळोख जाऊन आपल्याला प्रकाश दिसू लागेल जेव्हा चंद्र या ठिकाणी प्रकाशमान होईल. म्हणजे थोड्याच वेळामध्ये आपल्याला चंद्र दिसेल आणि सगळीकडे आपल्याला थोडासा प्रकाश जाणवेल. दॅट मीन्स इट शोज हिज ऑप्टिमिस्टिक नेचर अँड ही इज इन्स्पायरिंग हिअर टू हिज men, that means to his sailors. Canst hear, said one, the breakers roar. What one of the sailors here told to him? Okay, canst hear, said one. त्याच्यामधला एक खलाशी काय म्हटलेला आहे, he was unable to hear the breakers roar. That means there was no breaking sound of the waves, roaring sound of the waves. त्या ठिकाणी कोणताही लाटांचा आवाज येत नाही आहे. For me thinks we should be near the shore. And so he here felt that they were here near to the shore. म्हणून त्याला असं वाटतं आहे की आपण आता किनारपट्टीच्या जवळ आलेलो आहोत. ओके, नाव वेअर वी आर आय कॅनॉट टेल, बट आय विश आय कुड हेअर द इंचकेप बेल. नाव हिअर सर राल्फ द रोवर
he was unable to hear the where he was unable to understand where they were. त्याला समजत नाही आहे की ते कोठे आहेत. ही वॉज अनेबल टू अंडरस्टँड द लोकेशन अँड टाईम ऑल्सो. त्याला कुठेही समजत नाही आहे की कोणतं लोकेशन आहे किंवा कोणता टाईम आहे. वेअर वी आर आय कॅनॉट टेल. ही वॉज अनेबल टू टेल वेअर दे वर. बट आय विश आय कुड हिअर द इंचकेप बेल. अँड हिअर मीन्स ऑलरेडी ही कट डाऊन द इंचकेप बेल. त्याने काय केलेलं होतं, त्या इंचकेप रॉकवरची इंचकेप बेल ही काय केलेली होती, कट करून टाकलेली होती. अँड नाव हिअर ही विश्ड ही कुड हिअर द इंचकेप बेल. आणि आता तो अशी या ठिकाणी अपेक्षा करतो आहे. ही एक्सपेक्टेड हिअर ही कुड हिअर द इंचकेप बेल. म्हणजे त्याला असं वाटतं आहे की आपण या ठिकाणी काय करूया, तर इंचकेप बेल ऐकूया, असं त्याचं या ठिकाणी इच्छा होत आहे. बट इट वॉज इन व्हेन बिकॉज ही हॅड ऑलरेडी कट द इंचकेप बेल फ्रॉम द इंचकेप रॉक. They hear no sound, the swell is strong. Though the wind hath fallen, they drift along. They hear no sound, the swell is strong. They were unable to hear any sound. There was no sound of breaking waves. म्हणजे कशाचाही आवाज त्या ठिकाणी होत नव्हता. The swell is strong. That means the wind was blowing very strongly. म्हणजेच या ठिकाणी वारा खूप जोरदारपणे वाहत होता. तो द विंड म्हणजेच काय म्हणायचं आहे, या ठिकाणी ज्या काही समुद्राच्या लाटा होत्या त्यासुद्धा काय होत होत्या, या ठिकाणी राईज इन द लेवल ऑफ द सी वॉज एक्सपांडेड. ओके, म्हणजेच या ठिकाणी ज्या ब्रेकिंग ऑफ द वेव्ज, दे हिअर नो साऊंड, म्हणजे त्यांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा आवाज येत नव्हता. द स्वेल इज स्ट्रॉंग, परंतु ज्या लाटा होत्या त्या खूप वेगाने वाहत होत्या. दो द विंड हॅज फॉलन द ड्रिफ्ट अलॉंग, म्हणजेच जो वारा होता तो जरी आता थोडाफार कमी झालेला असला, ओके, हॅज फॉलन द ड्रिफ्ट अलॉंग, बट इट वॉज मूव्हिंग स्लोली. ओके, आणि या ठिकाणी तो हळूवारपणे तसाच वाहत होता. टिल द वेसल स्ट्राइक्स विथ अ शिवरिंग शॉक. Oh Christ, it is the Inchcape rock. And what happened means suddenly here their vessel, their ship struck with a shivering shock. They heard here, that means what, their boat here finally started shivering with a shock. Okay, म्हणजेच त्यांची बोट जी आहे ती एका कशाला तरी जाऊन धडकलेली आहे. काय झालेलं त्यामुळं, इट स्टार्टेड शिवरिंग. ओके, ओ ख्रिस्ट, दे हिअर immediately came the word, oh Christ, it is the Inchcape rock. आणि त्यांनी पटकन या ठिकाणी लक्षात आलेलं आहे, what was that, it was the Inchcape rock. आणि त्यांच्या लक्षात आलं की ते त्यांचं जे काही जहाज होतं ते इंचकेप रॉकला जाऊन धडकलेलं होतं. सर राल्फ द रोवर tore his hair, he cursed himself in his despair. Now he already wished that he could hear the Inchcape bell, but he was unable to hear the Inchcape bell because he cut the Inchcape bell from that Inchcape rock. आणि तो ऐकू शकलेला नव्हता. And so he started tearing his hair in despair, in despondency, in frustration. Why? Because he was unable to hear the Inchcape bell. If he was heard the Inchcape bell, they would hear what? They would not strike with that Inchcape rock. असं जर झालं असतं तर त्यांचं जहाज त्या इंचकेप रॉकला काय झालं नसतं, धडकलं नसतं. परंतु त्याने स्वतःच ती बेल त्या इंचकेप रॉकवरून काढून टाकलेली असते. अँड सो ही स्टार्टेड टिअरिंग हिज हेअर, आणि त्यामुळं जोरजोरात आपली केस उपटायला सुरुवात केलेली आहे. ही स्टार्टेड कर्सिंग हिमसेल्फ इन हिज डिस्पेअर, इन फ्रस्ट्रेशन ही कर्स्ड हिमसेल्फ, आणि आता तो स्वतःलाच दोष द्यायला लागलेला आहे. ही लॉस्ट हिज होप. ओके, ही वेंट इन डिप्रेशन. ओके, आणि त्याला फार या ठिकाणी निराशा त्याच्या पदरी आहे. ही वॉज व्हेरी सॅड. ओके, द वेव्ज रश इन एव्हरी साईड, आणि त्यामुळं आता काय झालेलं आहे, समुद्राच्या ज्या लाटा आहेत त्या सर्व बाजूंनी त्या वेसलमध्ये, त्या शिपमध्ये जायला लागलेल्या आहेत. द वेव्ज रश इन एव्हरी साईड, द शिप इज सिंकिंग बिनीथ द टाईड, आणि लाटा या ठिकाणी त्या वेसलमध्ये आल्यामुळे ते जहाज, ते व्हेसल आता हळूहळू
त्या समुद्रामध्ये डीप अँड डीप अशी जायला लागलेली आहे. बिनीथ द टाईड म्हणजेच लाटांच्या खाली जायला लागलेली आहे. But even in his dying fear, one dreadful sound could the rover hear. What happened in the last stanza? Let's see. But even in his dying fear, now he understood that they would definitely die now. आता ते या ठिकाणी मृत्यूच्या दारात आहेत, आता ते मरणार आहेत हे त्यांना समजलं होतं. ओके, इट वॉज द डाईंग फिअर. आणि कशा प्रकारचं फिअर होतं? डाईंग फिअर. वन ड्रेडफुल साऊंड कुड द रोवर हिअर. And when going down and down, okay, in that deep water, Sir Ralph the rover heard one dreadful sound, okay, very dangerous sound, and it was a sound as if with the Inchcape bell, okay. The sound was what? Like the Inchcape bell. आणि तो साऊंड कशाचा होता? त्या इंचकेप बेल सारखा होता. But who was there? A sound as if with the Inchcape bell, the devil below was ringing his knell. And he heard what? The devil who was ringing his knell. Knell means what? The sound of a bell rung solemnly after death or at funeral announcement of death. म्हणजेच या ठिकाणी ती मृत्यूची बेल होती. अँड ही हर्ड दॅट डेविल वॉज रिंगिंग हिज नेल अँड डेफिनेटली दे वूड डाय हिअर. ओके, दॅट वॉज द एंडिंग पार्ट हिअर. म्हणजेच या ठिकाणी सर राल्फ द रोवर यांनी काय केलं होतं? ती इंचकेप बेल त्या इंचकेप रॉकवरून सर अबरप्रोथकनी जी त्या ठिकाणी लावलेली होती ती त्या ठिकाणावरून कट केली होती. अँड फायनली what happened? He had done the wrong thing and ultimately he also destroyed in a very bad way. Okay, म्हणजेच या ठिकाणी आपण असं सांगू शकतो एंडिंगला, नेचर immediately pay back for the wrong doing. He will digs a pit for others but falls into the same one. म्हणजेच आपल्याला या ठिकाणी असं सांगता येईल की जे वाईट दुष्कृत्य करतात आणि इतरांचं वाईट चिंतात, परंतु त्यामुळे त्यांचं काय होतं? शेवटी ते स्वतःच त्या वाईटामध्ये सापडतात. म्हणजे जो खड्डा दुसऱ्यासाठी खणलेला असतो त्या खड्ड्यामध्ये आपण स्वतःच जाऊन पडतो. आणि असंच सर राल्फ द रोवरच्या बाबतीत घडलेलं आहे. ओके, दिस इज द एंड ऑफ द पोयम. आय होप दॅट यू हॅव अंडरस्टूड दिस पोयम. ओके, थँक यू.